छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून आज अमरावतीमध्ये आमचे आमदार रवी राणाजी यांनी 25,000 झाडं वाटप केलेले आहे। नवनीत राणाचा संकल्प आहे। आमच्या नवनीतताई राणाजींनी संकल्प केलेला आहे एक पेड़ माँ के नाम, आणि त्यांनी हा संकल्प पूर्ण करण्याचा आज खूप मोठा सुरुवात केली आहे। भविष्यामध्ये 5 लाख झाडं नवनीत राणाजी या अमरावतीमध्ये गावागावामध्ये लावण्याचा प्रयत्न करणार आहे। आज सोबतच 10,000 परिवारांना आमचे रवी राणाजी, जिल्हाधिकारी आशिष शेरकरजी आणि आमची संपूर्ण महसूल खात्याची टीम 10,000 परिवारांना विविध योजनेचा लाभ या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा जन्मदिवस आणि माननीय अजितदादाची जयंती सोहळा हा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे। या जन्मदिवसानिमित्त आणि अजितदादाच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम सुरू झालेला आहे। मला असं वाटतं अमरावतीकरांच्या जीवनामध्ये एक नवं परिवर्तन, मागासवर्गीय, सामाजिक न्याय आणि सर्व विभागाच्या योजना या ठिकाणी आम्ही करतो आहे। एक मोठा दिलासा अमरावतीमध्ये मिळणार आहे। राहिला प्रश्न विद्यार्थी आंदोलनाचा, तो विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबद्दल कुणाची काही ना नाही आणि राजकारणाची पोळी सेकणं सुरू झालं आहे हे म्हटलं दुर्दैव आहे। महाराष्ट्रात हाक दिलेली आहे वंचितकडून, ठिकठिकाणी प्रतिसाद, काही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे। याला राजकीय वळण यायला नव्हतं पाहिजे, पण ते आता आलेलं आहे। मला असं वाटतं की विद्यार्थ्याकरता माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज सकाळीच आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे। सर्वोपरी युवा आणि विद्यार्थी असं मोदीजींनी म्हटलं आहे आणि त्यामुळं या देशामध्ये युवकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी, आमच्या सरकारने प्रचंड कडक पाऊल उचललेलं आहे। विद्यार्थी आणि युवक सरकारच्या भूमिकेला समजून घेतील आणि राजकीय आंदोलन या ठिकाणी होणार नाही याबद्दलची सुद्धा विद्यार्थी दखल घेतील, कारण विद्यार्थ्याच्या आंदोलनाला ना नाही आहे, पण या ठिकाणी जे राजकारण घुसलं मात्र हे चिंतेची बाब आहे। वाढत चाललेली आहे। ठीक आहे ना, सरकार मी तेच सांगितलं, विद्यार्थ्याचे आंदोलन, त्यांच्या भावनाची आम्ही सहमत आहोत, पण हे आंदोलन राजकीय होत आहे हे मात्र दुर्दैव आहे।